विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीच्या आपल्या परिसर अभ्यासाच्या पाठ्यपुस्तकातील तिसरा पाठ निवारा आपला आपला हा पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये शीर्षकातच निवारा हा शब्द आलेला आहे. निवारा म्हणजे काय? राहण्याचे ठिकाण. निवारा या शब्दाचा अर्थ आहे राहण्याचे ठिकाण. मग हे जे राहण्याचे ठिकाण आहे ते कसे असते आणि कोणते प्राणी कोणत्या ठिकाणी राहतात याविषयीची माहिती आजच्या पाठामध्ये आपण घेणार आहोत. निवारा म्हणजे राहण्याचे ठिकाण किंवा घर असं देखील त्याला म्हणता येईल. चला तर आपण पाठाला सुरुवात करूया. सुरुवातीलाच आपल्याला काही चित्र दिलेली आहेत आणि पहिलं जे चित्र आहे त्या चित्रामध्ये एक मांजर आहे. ते टपून बसलेलं आहे, दबा धरून बसलेलं आहे. तुम्हाला सांगता येईल का बघा, हे मांजर का बरं असं बसलेलं आहे? बरोबर आहे तुमचं म्हणणं की मांजर हे उंदराची शिकार करण्याकरता उंदीर बिळामध्ये लपलेला आहे आणि त्याची शिकार करण्याकरता ते दबा धरून बसलेला आहे. त्या मांजराला वाटतंय की हा उंदीर बिळामधून बाहेर येईल आणि मी लगेच त्याच्यावरती झडप घालून माझं पोट मी भरेन. असंच आणखी एक चित्र शेजारी दिलेलं आहे. इथंही मांजर टपून बसलेला आहे. काही कावळ्याची पिल्लं घरट्यामध्ये आहेत आणि तिथं कावळी बसलेली आहे. झाडावरती 2 घरटे आहेत. खाली इथं मांजर बसलेला आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर काही कावळे हे ओरडत मांजरावरती हल्ला करण्याच्या तयारीत देखील आहेत. मग याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की हे कावळे या मांजरावरती का हल्ला करत आहेत, त्याला का हाकलून देत आहेत, का हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहेत. तर या कावळ्यांना असं वाटतंय की हे जे मांजर आहे ते त्यांच्या घरट्यामधली जी अंडे आहेत ती खाणार आहे आणि मग त्याच्यामुळं त्यांची पिल्लं मरणार आहेत. त्यामुळे हे सगळे कावळे त्या मांजरावरती हल्ला करण्याच्या बेतामध्ये आहेत. बाळांनो, आता खाली काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. पक्षी आहेत ते घरटी बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? पहिला प्रश्न आहे, पक्षी घरटी बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? आपल्याला माहिती आहे, पक्षी घरटी बनवण्यासाठी कापूस वापरतात, काड्या वापरतात, पाने वापरतात. आपण पक्ष्यांची घरटी देखील पाहिलेली आहेत. आणखी एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, बिळामध्ये कोणकोणते प्राणी राहतात? माहिती आहे आपल्याला, बिळामध्ये उंदीर राहतो, घुशी राहतात, ससा राहतो, यासारखे अनेक प्राणी बिळामध्ये राहतात. तिसरा प्रश्न एक आहे, पाळलेल्या कोंबड्या कुठे राहतात? त्यांची राहण्याची सोय कोण करते? आपल्याला माहिती आहे, ज्या कोंबड्या आपण पाळतो त्या आपण कुठे ठेवतो तर खुराड्यामध्ये. आणि त्यांची राहण्याची सोय कोण करते तर माणूसच करतो त्यांची राहण्याची सोय. जो कोंबड्या पाळत असतो त्यांचा मालक तोच त्या कोंबड्यांसाठी खुराडं तयार करतो आणि त्यांना तिथं ठेवत असतो. बाळांनो, तुमच्या हे लक्षात आलं असेल, 2 चित्र आपण पाहिली, काही प्रश्न पाहिले आणि मग आता लक्षात येईल तुमच्या की घराची गरज कशासाठी, आपण घरामध्ये का राहतो हे आपल्याला कळलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, कडाक्याची थंडी, सोसाट्याचा वारा, रणरणते ऊन, मुसळधार पाऊस यांचा आपल्याला त्रास होतो.
आपल्याला कडक उन्हामध्ये रणरणत्या उन्हामध्ये जाऊ वाटत नाही. हिवाळ्यामध्ये थंडी पडते, अगदी कडाक्याची थंडी असेल तर त्याचाही आपल्याला त्रास होतो. आपल्याला आजार होतात, सर्दी होते, डोकं दुखतं. सोसाट्याचा वारा असेल तर धुळीमुळे आपल्याला त्रास होतो. मग या सगळ्यापासून जर बचाव करायचा असेल तर आपण घरात राहणं गरजेचं असतं आणि म्हणूनच आपण घरात राहत असतो. आपल्याला जर कोणी प्रश्न विचारला की आपण घरामध्ये का राहतो, तर कडाक्याची थंडी, सोसाट्याचा वारा, रणरणते ऊन, मुसळधार पाऊस याचा आपल्याला त्रास होऊ नये याच्यापासून बचाव करण्यासाठी आपण घरात राहत असतो असं आपल्याला सांगता आलं पाहिजे. घरामुळे चोरीची भीती कमी होते. बघा, जर घर नसेल आणि उघड्यावर आपलं मौल्यवान साहित्य पडलेलं असेल तर ते चोर सहजरित्या उचलून नेऊ शकतात. पण ते घरामध्ये जर ठेवलं तर ते चोरांना दिसणार नाही आणि चोरीपासून त्याचा बचाव होऊ शकतो. काही लोक जंगलाच्या अगदी जवळ राहतात. काही लोक जंगलाच्या जवळ राहतात आणि मग त्यांना जंगली जनावरांची भीती असते. जर आपण घरात राहत असू, घराचा दरवाजा जर बंद केला तर जंगली जनावरं आहेत ती घरात येऊ शकत नाहीत. त्यामुळं घराची आपल्याला गरज असते. आपल्याला एक चित्र दिलेलं आहे आणि या चित्रामध्ये ही मुलगी, सोसाट्याचा वारा सुटलेला आहे, त्याला घाबरते, पण ती घरात असल्यामुळे तिच्या जीवाला धोका नाही. एक छोटंसं मूल त्याच्या आईला बिलगून बसलेलं आहे हे देखील आपल्याला दिसतं आहे. विजा चमकत आहेत आणि त्यामुळं हे मूल घाबरलेलं आहे. आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही घराची गरज असेल का? बाळांनो, जशी माणसं घरामध्ये राहतात तशी प्राण्यांना पण घराची गरज आहे का? तर त्याचं उत्तर आहे, काही प्राण्यांना घराची गरज असते. काही प्राण्यांना घराची गरज असते. ज्यांना घराची गरज आहे ते प्राणी काय करतात? स्वतःसाठी निवारा तयार करतात, घरटं बांधतात. तर काही प्राणी परिसरातल्या सुरक्षित जागी निवारा शोधतात. काही प्राणी स्वतः घर तयार करतात. काही प्राणी निसर्गात जिथं जागा मिळेल तिथं सुरक्षित ठिकाणी राहायचा प्रयत्न करतात. एक नवीन शब्द आपल्याला दिलेला आहे. कोणता शब्द आहे? निवारा म्हणजे काय? तर बाळांनो, नवा शब्द शिका. नवीन शब्द शिकायचा आहे आपल्याला. काय नवीन शब्द आहे? निवारा. निवारा म्हणजे काय? तर संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा. आपल्याला सांगता आलं पाहिजे निवारा म्हणजे काय. तर निवारा म्हणजे संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा. मग कशापासून बचाव होतो? ऊन, वारा, पाऊस याच्यापासून बचाव होतो. जंगली जनावरांपासून बचाव होतो. आणि अशा संकटापासून बचाव करणारी जागा म्हणजे निवारा, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. यानंतर पुढचा एक भाग आपल्याला दिलेला आहे, स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी. कोणते प्राणी स्वतःसाठी निवारा बनवतात ते आता बघूया आपण. पक्ष्यांची घरटी तुम्ही पाहिली असतील. घरटी हा पक्ष्यांनी स्वतःसाठी तयार केलेला निवाराच असतो. बाळांनो, तुम्ही पक्ष्यांची घरटी बघितलीत. ही जी घरटी आहेत ती म्हणजे पक्ष्यांनी स्वतःसाठी तयार केलेला निवारा असतो. पक्षी काय करतात? स्वतःचं संरक्षण व्हावं, त्यांच्या पिल्लांचं संरक्षण व्हावं म्हणून घरटी बांधतात. म्हणजे घरटी हा पक्ष्यांचा निवारा आहे. अंडी खाणाऱ्या अनेक प्राण्यांची पक्ष्यांना भीती वाटत असते. अनेक प्राणी असतात की ते काय करतात? अंडी खातात. मग मांजर असेल, साप असेल, ते पक्ष्यांची अंडी खातात. मग त्याची भीती या पक्ष्यांना असते. त्यामुळे पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा पाहिजे असते आणि ही सुरक्षित जागा मिळवण्यासाठी पक्षी काय करतात? घरटी बांधत असतात. अंड्यामधून पिल्ले बाहेर येतात. मग ज्यावेळी पिल्लं बाहेर येतात त्यावेळी ते पिल्लं खाणारे सुद्धा काही प्राणी आहेत. मग स्वतःचे रक्षण करण्याची ताकद त्या पिल्लांमध्ये त्यावेळी नसते. ती पिल्लं छोटी असतात, लहान असतात, त्यांना स्वतःचं संरक्षण करता येत नाही, हवेत उडून जाता येत नाही. मग त्यांची शिकार केली जाते. त्याच्यामुळं जर ती घरट्यात असतील तर त्या घरट्यामुळे पिल्लांचं रक्षण होतं. म्हणून पक्षी घरटी बांधतात.
पक्षी का घरटी बांधतात? तर पिल्लांचं संरक्षण व्हावं म्हणून. घरटे बांधण्यासाठी पक्षी काय करतात? गवत वापरतात, काड्या वापरतात, कापूस वापरतात, दोरीचे किंवा सुतळीचे तुकडे सुद्धा वापरतात. मग बघा, हे सगळं साहित्य पक्षी वापरत असल्यामुळं म्हणजे काय, गवत, कापूस, काड्या, दोरीचं, सुतळीचं तुकडं हे सगळं वापरत असल्यामुळे घरटे कसं असतं? आतून मऊ असतं. त्याचप्रमाणे उबदार असते. घरटे मऊ आणि उबदार का बनते? तर पक्षी काय वापरतात? गवत, काड्या, कापूस, दोरीचे किंवा सुतळीचे तुकडे वापरतात. त्यामुळे घरटे मऊ आणि उबदार बनते. लक्षात ठेवायचं आहे, सगळ्या पक्ष्यांची घरटी सारखी नसतात. बाळांनो, आपल्याला माहिती आहे आपली माणसांची सुद्धा घरं सगळ्यांची सारखी नसतात. तसंच पक्ष्यांची पक्ष्यांची घरटी सुद्धा सगळी सारखी नसतात. काही चित्र आपल्याला दिलेली आहेत. इथे एक पक्षी दिलेला आहे. या पक्ष्याचं नाव आहे सुगरण. आता हा जो पक्षी आहे, हा पक्षी काय करतो? सोयीची जागा निवडतो. जागा सुद्धा बघून व्यवस्थित निरीक्षण करून सोयीची जागा निवडतो. आणि मग हा सुगरण पक्षी काय करतो? घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झाडं, म्हणजे एखादी विहीर असेल, त्या विहिरीच्या जवळ जे काटेरी झाड असतं, त्या काटेरी झाडाच्या फांदीवर हा पक्षी घरटं बांधत असतो. मग तिथं का बांधतो? तर या ज्या झाडाच्या फांद्या अशा पाण्यावरती, हे पाणी आहे आणि पाण्यावरती ज्यावेळी ह्या झुकतात ह्या फांद्या, आणि तिथं घरटं बांधलं की तिथं शिकार करण्याची किंवा तिच्या पिल्लांना, सुगरणीच्या धोका होण्याची शक्यता कमी असते आणि त्यामुळं अंडी खाणारे प्राणी तिथं जाऊ शकत नाही. तिथं जाणं त्यांना अवघड असतं. जर असे शिकार करणारे प्राणी इथून जर गेले त्या घरट्यापर्यंत तर ते पाण्यात पडू शकतात. त्यामुळं तिच्या पिल्लांचा बचाव होऊ शकतो. एक ओळ सुद्धा आहे बघा, खोप्यामध्ये खोपा, सुगरणीचा चांगला. म्हणजे खोपा या शब्दाचा अर्थ आहे घरटं. घरटं कसं आहे? खूप सुंदर. कुणाचं? सुगरणीचं. खोप्यामध्ये खोपा, सुगरणीचा चांगला, अशी एक सुंदर ओळ आहे. त्याचप्रमाणे जसं आपण सुगरण पक्ष्याची माहिती पाहिली, तसं शिंपी नावाचा पण एक पक्षी आहे. त्याचं नावच शिंपी आहे. का त्याचं नाव शिंपी ठेवलेलं आहे ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. इथं एक चित्र दाखवलं आहे बघा. या चित्रामध्ये हा पक्षी आहे शिंपी. हा काय करतोय बघा, यानं झाडाचं पान काय केलेलं आहे? गवत, कापूस, दोऱ्याचे तुकडे, सुतळीचे तुकडे आतमध्ये ठेवले आहेत. पण झाडाची पानं जी आहेत ती यानं काय केलेली आहेत? शिवलेली आहेत. काय केलेली आहेत? शिवली आहेत. कशानं शिवलेली आहेत बघा? त्याच्या चोचीच्या साह्यानं ती पानं त्यानं शिवलेली आहेत. आणि शिवण्यासाठी त्यानं काय केलेलं आहे? दोऱ्याच्या ऐवजी एखादी बारीक वेल वापरतो घरटं शिवण्यासाठी, आणि म्हणून त्याला शिंपी असं नाव दिलेलं आहे. त्याचप्रमाणे काही कीटक सुद्धा त्यांची निवारे स्वतः बनवतात. बघा, काही कीटक आपल्याला माहिती आहे, ही मधमाशी आहे. आपल्याला गोड असा मध सगळ्यांना आवडत असतो आणि ही जी मधमाशी ती स्वतःचा निवारा स्वतः बनवते. मधाचे काय बनवते? पोळे. आणि याच्यामध्ये अनेक हजारो मधमाशा राहत असतात. डोंगराच्या उंच कपारीमध्ये, छताखाली या मधमाशा झाडावर हे त्यांचं निवारा, त्यांचं मधमाशांचं पोळं बनवलेलं आपल्याला दिसून येतं. बाळांनो, घुशी आणि उंदीर हे प्राणी माहीत आहेत आपल्याला. हे काय करतात? शेतामध्ये जमिनीखाली राहतात आणि राहण्यासाठी ते काय करतात? बिळे तयार करतात. जमीन पोखरतात आणि बिळं तयार करतात. एक चित्र दिलेलं आहे बघा. हे निवडुंगाचं झाड आहे आणि निवडुंगाच्या झाडाखालची माती जमीन उकरलेली आहे या उंदरानं आणि त्याला राहण्यासाठी बीळ तयार केलेलं आहे. घुशी व उंदीर माणसाच्या वस्तीत सुद्धा राहतात. घुशी काय करतात? उंदीर काय करतात? तर माणसाच्या वस्तीमध्ये सुद्धा राहतात. त्याचप्रमाणे घराच्या भिंतीत किंवा जमिनीखाली बिळे करतात. पण ते बहुधा मातीने बांधलेल्या घरात निवाऱ्यासाठी येत असतात.
सिमेंटने बांधलेल्या घरात सहसा येत नाहीत, कारण सिमेंटचं बांधकाम त्यांना पोखरता येत नाही. घुशी किंवा उंदीर सिमेंटच्या घरामध्ये काय येत नाहीत, तर सिमेंटचं बांधकाम घुशीला उंदराला पोखरता येत नाही. जसे आपण पाहिलं, घुशी, उंदीर, मधमाशी, शिंपी, सुगरण हे काय करतात, स्वतःसाठी निवारा बनवतात. तसं काही प्राणी असे आहेत की आयता निवारा शोधतात, स्वतः घरटं बांधत नाहीत. मग त्याच्यामध्ये बघा, काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच खटपट करत नाहीत. ते काय करतात, परिसरातली सोयीची जागा निवाऱ्यासाठी निवडतात. काही कबूतर असतात, काही पारवा असतात. हे पारवे कबूतर जंगलामध्ये राहतात. मग ते कुठे राहतात, तर उंच जे कडे आहेत डोंगराचे, डोंगरावरती उंचच्या उंच कडे कपारी ज्या असतात त्याच्यामध्ये हे पक्षी येऊन राहतात. त्याचप्रमाणे भिंतीमधील खबदाडीमध्ये निवारा शोधतात. वाघ, बिबटे, तरस हे जे प्राणी आहेत ते डोंगराच्या गुहेमध्ये राहतात. त्याचप्रमाणे काही प्रकारची जी वटवाघळ आहेत, वटवाघूळ हा प्राणी आपण पाहिलेला आहे. या आधीच्या पाठामध्ये आपण पाहिलं की वटवाघूळ हा, त्याला पंख आहेत पण तो पक्षी नाही. तर वटवाघूळ हा प्राणी आहे. त्याची जी पिल्लं आहेत ते आईच्या दुधावरती जगतात, हे आपण पाहिलेलं आहे. तर ही वटवाघळ उंच झाडांवर राहतात. काही वटवाघळं आहेत ती डोंगराच्या अंधाऱ्या गुहेमध्ये राहतात किंवा जुन्या पडक्या ओसाड इमारतीमध्ये सुद्धा ही वटवाघळं राहत असतात. आपल्याला इथं एक वाघोबा दाखवलेला आहे आणि तो गुहेमध्ये बसलेला आहे. त्याचप्रमाणे उंच झाडावरती वटवाघळे लटकलेली, उलटी लटकलेली दिसत आहेत बघा. तुम्हाला हे चित्र बारकाईनं पाहिलं तर लक्षात येईल की हे वटवाघूळ जे आहे ते उलटी लटकलेले आहेत, सरळ नाहीत. त्याचप्रमाणे तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल की नाग वारुळामध्ये राहतो. तर नाग वारुळात राहतो असं जे म्हणतात ते खरं नाही, खोटं आहे ते. कारण मुंग्या वारुळ बनवतात. वारुळ कोण बनवतं, मुंग्या. लक्षात ठेवा, वारुळ बनवण्याचं काम कोण करतं, मुंग्या. नाग बनवत नाही. नाग कुठं राहतो, तर नाग बिळामध्ये राहतो. इथं आपल्याला वारुळाचं एक चित्र दिलेलं आहे, हे चित्र आपल्याला दिसतंय. मग या वारुळामध्ये कोण राहत असतं, खरं तर मुंग्या राहत असतात. मुंग्यांचे वारुळ असतं. आणि नाग कुठं राहतो, तर नाग बिळामध्ये राहतो, वारुळामध्ये नाग राहत नाही. आता बघा, पाळीव प्राण्यांचा निवारा. पाळीव प्राण्यांचा निवारा म्हणजे काय, तर काही लोक प्राणी पाळतात. आपल्याला माहिती आहे, गाय, म्हैस, बैल, शेळी, मेंढी, कोंबडी यासारखे प्राणी माणूस पाळत असतो त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. मग हे प्राणी सुरक्षित राहावेत, त्यांनाही उन्हापासून पावसापासून त्यांचं संरक्षण व्हावं याकरता निवारा केला जातो, त्यांना घरं केली जातात. मग कोंबड्या ज्या राहतात, कोंबड्या जिथं राहतात त्या कोंबड्यांच्या निवाऱ्याला खुराडे असे म्हणतात. कोंबड्यांचा निवारा त्याला काय म्हणायचं, खुराडे. त्याचप्रमाणे गायीसाठी काय असतो, गोठा असतो. गायी कुठं राहतात, गोठ्यामध्ये. गायींसाठी गोठा बांधतात. त्याचप्रमाणे हा शब्द मात्र लक्षात ठेवा, जरा नवीन आहे. घोड्यांचा जो निवारा आहे, जिथं घोडे बांधले जातात त्या घोड्यांच्या निवाऱ्याला तबेला असे म्हणतात. घोड्यांच्या निवाऱ्याला काय म्हटलं जातं, तबेला म्हटलं जातं. त्याचप्रमाणे त्याला पागा असा सुद्धा शब्द आहे. घोड्यांच्या निवाऱ्याला फक्त तबेला असं नाही, पागा असं सुद्धा म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं. बघा बाळांनो, आपण काय शिकलो, तर थंडी, वारा, ऊन, पाऊस याच्यापासून जर आपल्याला बचाव करायचा असेल तर निवाऱ्याची गरज असते. काही प्राणी स्वतःचा निवारा स्वतः तयार करतात. त्याच्यामध्ये आपण बघितलं, शिंपी पक्षी बघितला, सुगरण पक्षी बघितला, मधमाशी पाहिली. हे प्राणी काय करतात, स्वतःचा निवारा स्वतःच तयार करतात. काही प्राणी परिसरात आयता निवारा शोधतात. त्याच्यामध्ये पारवा आहे, कबूतर आहे, वाघ आहे, वाघ गुहेमध्ये राहत असतो. नाग आहे, तो बिळामध्ये राहत असतो. काही प्राणी आपण पाळतो आणि पाळलेल्या प्राण्यांसाठी आपण
निवारा तयार करतो. त्याच्यामध्ये घोड्यांसाठी आपण तबेला तयार करतो, गायीसाठी गोठा बांधतो, कोंबड्यांचं खुराड असतं, हे आपण लक्षात घेतलेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, कायमस्वरूपी लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायची? तर हौसेकरता प्राणी पिंजऱ्यात ठेवणं योग्य आहे का? तर नाही. आपल्याला वाटतं की हे प्राणी पिंजऱ्यामध्ये, आपल्याला हौस असते म्हणून ते पिंजऱ्यामध्ये कोंडून आपण ठेवतो, तर तसं ते बरोबर नाही. प्राण्यांना काय करायचं असतं? त्यांच्या नैसर्गिक परिसरात जगू द्यायचं असतं, त्यांना मुक्तपणे राहू द्यायचं असतं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. प्राण्यांना कधीही पिंजऱ्यात कोंडून ठेवायचं नाही. बाळांनो, आपण आजच्या पाठामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचा निवारा कसा वेगवेगळा असतो आणि निवाऱ्याची गरज का असते, ऊन, पाऊस, वारा, थंडी याच्यापासून बचावासाठी आपल्याला निवाऱ्याची गरज असते, हे आपण शिकलेलो आहोत. आणि निवारा आपला आपला हा पाठ या ठिकाणी आपण समजावून घेतलेला आहे. तुम्हाला तो निश्चितपणे समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.